नमस्कार मंडळी. तर बघा मी वडोणीच्या बाजारात आहे. आता 1-1:30 वाजलाय. मालकाला म्हणलं होतं इतक्या उन्हाचं आणू नका बाजारात. तर मालक म्हणले चल, म्हणले लवकरच जाऊन बाजार करून येऊ. तर सकाळी 11 वाजता आम्ही निघालो घरी येऊन. आणि इथं आणून मालकानं जी बसवलंय मला या जागेवर, तर ही बसलेली जागा सध्या पोळायला लागली. आता सध्या इथं सावली आणि ही तरी बी पोळायला लागली आहे. आणि बघा हे माणसं, मला वाटलं की माणसं आणि हो काय माणसं उन्हात सध्या त्यांना उन्हाचं काहीच वाटणं गेले. फेटा गुंडाळून का होईना पण चाललेतच. आणि आमच्या मालकाला तर काहीच गम वाटत नाही. हे बघा हे कशी बसले तर दिसायलेत का तुम्हाला? दिसायलेत बघा, जवळ धरते जरा. हे बघा कसे हसायला लागलेत म्हणजे चल नाही बाबा, म्हणजे त्यांना ऊन लागायला लागलंय म्हणायचं. पण तुम्ही सांगा, असं नाही जर तुम्हाला सांगणं झालं ना तर निदान कमेंटमध्ये तरी सांगा की उन्हामध्ये जात जाऊ नका म्हणून. त्यांना मी त्यांना 1000 बार म्हणते उन्हामध्ये नका नेऊ नका नेऊ. त्यांना काय होत नाही उन्हामध्ये आल्यावर, पण माझी लई फजिती होती या. नाही तर म्हणलं नाही त्यांना एकटाला जात जातो मी बाजार करून जातो म्हणजे मला बाजार येत नाही. गड्या माणसाला कुठं बाजार येत नसते का सांगा बरं? लई व्याजारी लावली त्यांनी उगा. हसायली तर आता मला म्हणते चल ना बाबा चल. आता तरी उन्हात मी म्हणते थांबच त्यांना नका जायचं तरी बी चलत म्हणते. बघा आता अजून डबल त्यांच्याकडे धरते. साई इकडे सारखं तुम्ही थोडं आहे का बघा, चलत म्हणतात मला चलत. आता चल म्हणल्यावर तर जावंच लागन. चला मी जाते. हे बघा ही बाजाराची पिशवी, एक नाही 2 बाजाराच्या पिशवी आणल्या आता. का म्हणून की एका पिशवी टरबूजच घ्यावं लागते 2 दिवसाची आणि एका पिशवीमध्ये माळावं. तर चला यावं का मग.